येऊरमध्ये रंगला जिजाऊचा पारंपरिक दहीहंडी उत्सव. अभ्यासिकेच्या मुलांनी जिंकले ठाणेकरांचे मन. गुरुवारी ठाणे शहरात दहीहंडीचा जोरदार जल्लोष सुरू असताना ठाण्याच्याच डोंगरी भागात निसर्गरम्य वातावरणात येऊर गावात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा पारंपरिक दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. जिजाऊच्या 8ही अभ्यासिकांच्या मुलांनी उत्साहाने सहभाग घेत उपस्थित मान्यवर आणि ठाणेकरांची मने जिंकली. यावेळी जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे आणि मोनिकाताई पानवे यांनी अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. एकीकडे ठाणे शहरात दहीहंडीचा जल्लोष, मोठमोठे सेलिब्रिटी आणि पुढाऱ्यांची हजेरी आणि गोविंदा पथकांचा थरार सुरू असताना दुसरीकडे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या ठाण्यातील 8ही अभ्यासिकांच्या विद्यार्थ्यांचा पारंपरिक दहीहंडीचा उत्सव शिगेला पोहोचला होता. त्यात वरुणराजाने आगमन करत उत्साहात रंग भरला होता. येऊरच्या एका अभ्यासिका केंद्रात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी कार्यक्रमात सुरुवात झाली. कुणी राम म्हणा, कुणी लक्ष्मण, कुणी सीता, कुणी कृष्ण तर कुणी राधाचा पेहराव करून आपली कला सादर करत होता. इथे नाही लाखोंची बक्षिसे, नाही उंच थर या घोषवाक्यांसह जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने दहीहंडी उत्सव 2023 उत्सव परंपरेचा चला तर मग घेऊया पूर्वीचाच आनंद, पूर्वीचीच मजा या थीमवर दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झाला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य, आदिवासी नृत्य सादर केले. यावेळी मटका फोडी, काठी चालवणे, भक्तिगीत गायन, पथनाट्य सादर करत सर्वांची मने जिंकली. जिजाऊचे परेश कारंडे यांचं सुरेख सूत्रसंचालन आणि जिजाऊ टीमच्या उत्कृष्ट नियोजनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपण येऊर गाव जो आहे शहरालगत असून सुद्धा थोडंसं त्याच्यामध्ये जो विकासाचा भाग आहे तो कमी झालेला आहे आणि आदिवासी समाजातील विद्यार्थी जे आहेत किंवा जे मुलं आहेत त्यांना शिक्षणाची या ठिकाणी थोडीशी गैरसोय वाटते आणि आपले जे भारतीय सांस्कृतिक जे सण आहेत ते परंपरा जी आहे ती त्यांना माहिती व्हावी यासाठी आपण जिजाऊ संस्थेतर्फे इथे गोविंदा पथकाचं आणि या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे. जवळपास आपल्या येऊर अभ्यासिकेमध्ये 120 विद्यार्थी 120 ते 130 विद्यार्थी या ठिकाणी सहभागी आहेत. त्याचबरोबर ठाण्यामध्ये 7 ते 8 ठिकाणी ज्या अभ्यासिका आहेत त्या सर्व अभ्यासिकांमधून जवळपास 200 विद्यार्थी ते हजर झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत. म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
ठाण्याच्या बाळकुंभ परिसरात लिफ्ट कोसळून 7 कामगारांचा मृत्यू. बाळकुंभ परिसरात असलेल्या रुणवाल आयरिन या 40 मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून 7 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात एक कामगार गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण त्याचा सुद्धा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहे. बाळकुंभ येथील नारायणी शाळेच्या बाजूला रुणवाल आयरिन या नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या 40 मजली इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना लिफ्टचा दोर तुटल्याने हा अपघात घडला. हा अपघात 5:15च्या सुमारास घडला, पण 2 तासांनी या घटनेची माहिती बाळकुंभ अग्निशमन दलाला कळवली. तातडीने बाळकुंभ अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी ओमकार वैती घटनास्थळी टीमसह पोहोचले. तसेच या घटनेची माहिती मिळताच स्थानिक माजी नगरसेवक संजय भोईर यांनी दुर्घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली. बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. या दुर्घटनेत 6 कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी एका कामगाराला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते, पण त्याचा सुद्धा रात्री मृत्यू झाला. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. रुणवाल बिल्डरची त्या ठिकाणी साईट आहे आणि त्या याच्यातमधनं 40व्या मजल्यावरती त्या ठिकाणी वॉटरप्रूफिंगचं काम चालू होतं आणि हे काम चालू असताना त्या ठिकाणी लेबर्स हे काम संपवून त्या ठिकाणी खाली उतरत होते आणि हे लेबर्स खाली उतरत असताना त्याचा लिफ्टचा संपूर्ण जर पोर्शन त्या ठिकाणी आपण बघितलं असेल तर सांगाडा जो होता तो सांगाडा त्या ठिकाणी तुटला आणि त्याच्यातनं ती लोकं खाली पडली आणि त्याच्यानंतर तो रोप जो तुटला तर त्या रोप तुटल्यानंतर त्या बेसच्या खाली त्या ठिकाणी सर्व डेड बॉड्या त्या ठिकाणी जी लोकं मेली गेली ती जवळजवळ 6 लोकं त्या ठिकाणी मेलेले आहेत आणि 6 लोकं मेलेल्या, एक आणखी अनकॉन्शियस आहे, म्हणजे तोही त्या ठिकाणी जाण्याच्या मार्गावरती त्या ठिकाणी आहे. तर त्या ह्याच्यातनं असे 7 लोकं त्या ठिकाणी ह्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत आणि 6:15 वाजता ही घटना त्या ठिकाणी झाली आणि 6:15 वाजता ही घटना झाली असताना तिथं कोणीही त्या ठिकाणी बिल्डरचा कुठलाही सुपरवायझर किंवा कोणीही त्या ठिकाणी नव्हता आणि हे नसताना लोकांनी त्या ठिकाणी ज्या लेबर लोकांनी त्यांना उचलण्याचा जो प्रयत्न केला आणि त्या ह्याच्यातनं ह्या डेड बॉड्या ज्या बाहेर काढल्या होत्या, एकही ॲम्ब्युलन्स नाही किंवा काय नाही. जी खबरदारी त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे ती खबरदारी त्या ठिकाणी बिलकुल त्या ठिकाणी घेतलेली नाही आणि त्यामुळं ही निष्काळजीपणा त्या ठिकाणी झालेला आहे. त्या ह्याच्यावरनं त्या ठिकाणी जो लिफ्टमॅन त्या ठिकाणी जो लिफ्ट ज्या कंपनी त्या ठिकाणी दुरुस्त करून त्या ठिकाणी दिली त्या लिफ्टच्या जो ओनर त्या ठिकाणी असेल, जो लिफ्ट बनवणारा त्या ठिकाणी असेल, त्यांनी जो मेंटेनन्स केला होता आणि त्यांनी तो सर्टिफिकेट जो दिला तो सर्टिफिकेट त्या ठिकाणी चुकीचा असल्यामुळं त्याच्यावरती एक गुन्हा त्या ठिकाणी दाखल होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लेबर कॉन्ट्रॅक्टर जो होता त्या लेबर कॉन्ट्रॅक्टरवरती त्या ठिकाणी गुन्हा त्या ठिकाणी होणं गरजेचं त्या ठिकाणी आहे आणि ज्यांनी काम त्या ठिकाणी बिल्डरने दिलं त्यांच्यावर त्या ठिकाणी निष्काळजीपणा जो त्या ठिकाणी होतो त्या निष्काळजीपणा ज्या पद्धतीचा त्या ठिकाणी झालेला आहे. जर आपण बघितलेलं असेल सर्वांनी परिस्थिती त्या ठिकाणी की बॉड्या जेवढ्या त्या ठिकाणी खाली पाण्यात पडल्या, जवळजवळ 40व्या मजल्यावरनं त्या ठिकाणी बॉड्या खाली पडल्यानंतर खाली लिफ्ट त्या ठिकाणी 3 मजले खाली त्या ठिकाणी आहे आणि त्या ह्याच्यातनं त्या लिफ्टमध्ये जर बघितलं तर 3 मीटर खाली पाणी त्या ठिकाणी भरलेलं होतं. 10 फूट पाणी त्या ठिकाणी भरलेलं होतं. त्या लिफ्टमधनं जेव्हा बॉड्या त्या ठिकाणी काढायला घेतल्या त्यावेळेस त्या परिस्थिती त्या ठिकाणी अतिशय भयंकर त्या ठिकाणी होती. त्यामुळं माझी त्या ठिकाणी आमची मागणी आहे की सुरक्षेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुठंतरी ही खबरदारी त्या ठिकाणी घेतली नाही, त्यांनी खबरदारी त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होती. तर त्यामुळं त्या ठिकाणी ह्याच्यावरती गुन्हा दाखल होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. पण तर ही गुन्हा त्या ठिकाणी जर दाखल नाही झाला तर बाकीच्या आम्ही त्या ठिकाणी नंतर त्या ठिकाणी ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी त्या ठिकाणी त्या पद्धतीने त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न. दादा 5:30ला घटना घडली, 2 तासानंतर या घटनेची माहिती बाकीच्यांना मिळाल्यानंतर ही सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. कुठेतरी ही घटना दाबण्याचा प्रयत्न होत होता. मला तर असंच वाटतं की बाबा ही 5:15 वाजताची जी घटना झाली आणि 5:15 वाजेपर्यंत 5:15 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत कुठल्या पोलीस स्टेशन किंवा फायर ब्रिगेड किंवा कोणालाही त्या ठिकाणी कळवलं नाही, कुठलेही डॉक्टर त्या ठिकाणी आले नाही किंवा ॲम्ब्युलन्स आली नाही. हा प्रकरण दाबण्याच्या संदर्भातला हा विषय त्या ठिकाणी आहे की ही घटना त्या ठिकाणी ही पहिली घटना नाही. पहिली घटना त्या ठिकाणी दुसरी त्या ठिकाणी रुणवाल इस्टेटमध्ये त्या ठिकाणी गार्डनमध्ये त्या ठिकाणी झाली होती. तेव्हा बांबू पडले होते, त्यावेळेसही 2-3 लोकं त्या ठिकाणी मेली होती. तर ही जी बेपर्वा त्या ठिकाणी जी करण्याचा जो प्रयत्न आहे
ती गोष्ट त्या ठिकाणी चुकीची आहे की आपण कमवण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढे जातो, पण हे जात असताना त्या ठिकाणी खबरदारी घेणं गरजेचं की लेबर्स हे सर्व त्या ठिकाणी आपले मायबाप आहेत, तर त्यांना त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे किंवा त्यांची खबरदारी त्या ठिकाणी किंवा त्यांची संपूर्ण व्यवस्था कशी असली पाहिजे, काय असलं पाहिजे हे त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. एक छोटासा बाईट फक्त. रुग्णवाहिका मिळत नसल्यामुळे जे जखमी होते ते त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. रुग्णवाहिका एक वास्तविक आता एवढे मोठे बिल्डर्स त्या ठिकाणी आहेत, त्या बिल्डर लोकांनी प्रत्येक जर आम्ही बघितलं की ज्या साईटवरती त्या ठिकाणी बिल्डर लोक काम करतात त्या याच्यामध्ये एक सुरक्षा म्हणून त्या ठिकाणी एक आणि खबरदारी किंवा त्याच्या सेफ्टी म्हणून त्या ठिकाणी एक ॲम्ब्युलन्स असणं गरजेचं आहे, डॉक्टर तिथं असणं गरजेचं आहे. तर ती कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी झालेली नाही. ॲम्ब्युलन्स तर सोडूनच द्या की 5:15 वाजल्यापासून त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स कुठे ते लेबर त्या ठिकाणी ओरडत होते की ॲम्ब्युलन्स मागवा, ॲम्ब्युलन्स मागवा. त्याच्यामुळं जो 6वा जो डेड बॉडी जी झाली तर तो 6वा माणूस त्या ठिकाणी त्याच्यामुळं त्या ठिकाणी दाखवला गेला. सेक्शन बिल्डिंग आहे त्या ठिकाणी 40 माळ्याची बिल्डिंग काम झालेलं आहे आणि वरचं PUPचं काम चालू होतं. त्या संदर्भात संध्याकाळी साधारणतः 5:30 ते 6 वाजल्याच्या दरम्यान काही कामगार लिफ्टमधून खाली येत असताना लिफ्ट अचानक तुटून खाली आल्याने लिफ्ट बेसमेंटला पडली आणि त्यात ते जखमी झाले. जखमीमध्ये 7 कामगार होते. 7 कामगारापैकी 5 कामगारांचे मृतदेह आपण इथून हॉस्पिटलला पाठवलेले आहेत आणि पोलीस येण्यापूर्वी 2 कामगारांचे जखमी कामगारांना निपाणी हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेले आहेत. त्या संदर्भात अजून माहिती नाही, परंतु 5 कामगार मयत झाल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झालेली आहे. त्याप्रमाणे योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. सर कुठेतरी ही घटना 5:30 वाजता घटना झाली, पण पोलिसांना आणि फायर ब्रिगेडला लेट कळवण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस फक्त कामगार होते, बाकीचे कामगार होते किंवा नव्हते आणि कशामुळं त्यांच्याकडून आपल्याला पोलीस स्टेशनला कळवण्यात थोडाफार उशीर झालेला आहे, अर्धा 1 तास. त्या संदर्भात चौकशी आणि ते आपल्याला माहिती मिळेल. सर काय सांगाल, एवढी मोठी घटना घडलेली आहे, इथे येण्याचं हे झालेलं होतं, तर आता गुन्हे कशा प्रकारे दाखल होणार आहेत, कोणाकोणावर आपण गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया? प्रथमतः त्यांची इन्क्वेस्ट पंचनामे, त्याच्यानंतर बाबा ह्या ठिकाणी घटना पाहणारी व्यक्ती आहे त्याप्रमाणे त्यांची कायदेशीर तक्रार घेऊन पुढील कारवाई करणार. सर तपासांती काय म्हणजे आता जर पंचनामा केलेला आहे याच्यामध्ये चूक कुणाची दिसून येते का आणि कशा प्रकारे आता तपास आपण करणार आहात आणि कशा प्रकारे चौकशी करणार आहात? तपासानंतरच आपल्याला माहिती होईल की ॲक्च्युअल निग्लिजन्सी चूक कोणाची आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढं तपासात निष्पन्न होणार आहे. सर प्रथम दर्शनी तरी हलगर्जीपणा दिसतोय का बिल्डर किंवा जी कंपनी आहे लिफ्ट कंपनी? आता नेमकी लिफ्ट कशामुळे तुटलेली आहे किंवा काय त्याच्यात हे झालेलं आहे त्याच्यावरून आपल्याला माहिती देण्यात. ठाण्यात महामंगळागौरीत शिवसेनेच्या रणरागिण्यांचा रश्मिताई ठाकरे यांच्या उपस्थितीत थिरकली पावले. ठाण्यातील महिलांनी पारंपरिक गाण्यावर ताल धरला. निमित्त होते ठाणे शिवसेना महिला आघाडीने आयोजित केलेल्या महामंगळागौर कार्यक्रमाचे. सौ रश्मी ठाकरे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. तसेच त्यावेळी खासदार राजन विचारे, लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, माजी नवी मुंबईचे नगरसेवक MK मडवी, बाई पण भारी देवा चित्रपटातील अभिनेत्री शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, उपनेत्या विशाखा राऊत, मीना कांबळे, ठाणे नवी मुंबई व मीरा भाईंदर महिला आघाडी रेखा खोपकर, रंजना शिंत्रे, स्नेहल सावंत, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, रागिणी बैरी शेट्टी व महिला असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्या व ठाणे महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 3 हात नाका टिपटॉप प्लाझा येथे झालेल्या या कार्यक्रमास ठाणेकर महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. नाच ग घुमा कशी मी नाचू, पिंगा ग पोरी पिंगा, खुंटत मिरची जाशील कैसी अशा गाण्यावर महिलांनी विविध खेळ सादर केले. सौ रश्मी ठाकरे यांनी सर्वांना सुखसमृद्धी लाभू दे अशी प्रार्थना मंगळागौरीकडे केली. Oh, so tonight.
शेवटचे गाणं तुमच्यासाठी. स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढा. आमदार संजय केळकर यांची ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी. बोगस लाभार्थींना घरे देणे असो अथवा अनेक मालमत्तांची हेराफेरी करण्याचे प्रकार असोत, ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागात अनियमितता असून अक्षरशः बजबजपुरी बोकाळली आहे. तेव्हा हा संपूर्ण लेखाजोखा समोर येण्यासाठी स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढा आणि अशी आग्रही मागणी आमदार संजय केळकर यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली. ठाणे महानगरपालिकेचा स्थावर मालमत्ता विभाग येनकेन प्रकारे नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात असतो. स्थावर मालमत्ता विभागाकडून टोलवाटोलवी होत असल्याचा आरोप दिव्यांग बांधव तसेच अनेक लाभार्थ्यांनीही केला होता. मध्यंतरी अनेक आरोप झाल्याने महापालिकेतील वादग्रस्त अधिकारी महेश आहेर यांच्याकडे असलेल्या या विभागाच्या कार्यालयीन अधीक्षक पदाचा पदभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला. तरीही कारभारात सुधारणा होत नसल्याने आमदार संजय केळकर यांनी शनिवारी आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन चर्चा केली. स्थावर मालमत्ता विभाग जो आहे याच्यामध्ये इतकी अनियमितता आहे. अनेक प्रकारचे जे वंचित आहेत, ज्यांना रस्ता रुंदीकरणामध्ये ज्यांच्या जागा गेल्या त्यांना अजून पण म्हणजे अनेक वर्ष होऊन देखील त्यांना जागा मिळालेली नाही. लेटर दिलेलं आहे. घर जे ज्यांची गेली त्यांनाही अजून घरं दिलेली नाहीत. आणि ज्याला म्हणता येईल की स्थावर मालमत्ता विभागामध्ये अक्षरशः बजबजपुरी आहे आणि बोकाळलेलं आहे. कोणाचा कुठल्या प्रॉपर्टीचा कुठल्या याला हिशोब लागत नाही आणि त्याच्यामुळे अनेक लोक याच्यापासून वंचित आहेत, फेऱ्या मारत आहेत. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्यांना न्याय मिळत नाही आणि सर्वात म्हणजे बोगस लोकांना देखील या स्थावर मालमत्तेच्या विभागातून त्यांचं पुनर्वसन केल्यासारखं दाखवलंय आणि त्यांना जागा दिल्या. त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि याच्या संबंधातला सर्व लेखाजोखा जो आहे तो समोर आला पाहिजे. अशा प्रकारची मागणी आयुक्तांकडे मी केली, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी या संबंधामध्ये संबंध याचा हिशोब जो आहे तो निश्चितपणे घेतला जाईल. याची श्वेतपत्रिका जी आहे ती समोर ठेवली जाईल अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. आणि त्यामुळे आता तरी ही जी कोणी गरीब आमची लोक आहेत की ज्यांची जागा गेल्या त्यांना आपले नुसतेच खेट्या मारायला लागत होते, मिळत नव्हती, ती मिळेल. अनधिकृत बांधकामाच्या संबंधामध्ये DPDCमध्ये देखील या विषयामध्ये अनेक आमच्या लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. आज मी आयुक्तांना एवढंच सांगितलं की नवीन तर तुम्ही शोधा जेव्हा शोधायचं असेल, पण जी प्रत्यक्ष तुम्ही ज्यांना नोटिसा दिलेल्या आहेत, ज्यांच्यावर MRTP दाखल केलेले आहेत त्यांच्यावर तर सुरुवात करा कारवाई करायला. आणि त्या दृष्टीने त्यांनी तशा प्रकारचे आदेश द्यायला सुरुवात केलेत. आणि वीज खात्याला देखील त्यांनी MSCBला देखील पत्र दिलेलं आहे आणि पाणी खात्याच्या अधिकाऱ्याला देखील सक्त ताकीद दिलेली आहे की अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं कनेक्शन जे आहे ते अशा बांधकामाला मिळतं. व जाहिरात असतील तर ह्या नंबरवर संपर्क करा.